एसटीच्या भाडेवाढीवरून राजकारण जोरात। शिवसेना ठाकरे पक्षाचं राज्यभर आंदोलन। 15% दरवाढीचं सरकारकडून समर्थन। एसटी महामंडळाने नुकतीच एसटी तिकिटात दरवाढीची घोषणा केली आहे। त्यामुळे राज्यभरात वादाचा बिगुल वाजलाय। एसटी दरवाढीमुळे प्रवाशांसोबत विरोधक संतप्त झालेत। एसटी महामंडळ फायद्यात आल्याचा दावा करताना भाडेवाढ कसली करताय असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केलाय। ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या तिकीट दरात 14.95% वाढ झाली आहे। राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य, अतिरिक्त पोलीस, वाहतूक महासंचालक आणि परिवहन आयुक्त यांच्यासह प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखाली समितीने भाडेवाढीला मंजुरी दिली आहे। पण या भाडेवाढीमुळे कोकणातून पुणे आणि बोरिवली प्रवासांच्या दरात मोठी वाढ झाली आहे। सर्वसामान्य माणसाची ही एसटी आहे। आज ग्रामीण जीवनाची धमनी ज्याला म्हणते ही एसटी आहे। तिची 15% भाडेवाढ सर्वसामान्य माणसाचं कंबरड मोडणारी। पक्ष मार्गाने आंदोलन करतोय आम्ही, कुठे रस्त्यावर उतरत नाही। आम्ही एसटीच्या बस स्टँडच्या गेटवर आंदोलन करतोय। रस्त्यावरच्या वाहतुकीला कुठे आम्ही अडथळा करणार नाही। हा पहिला टप्पा आमचा। जर मला असं वाटतं ही मागणी नाही झाली, मागणी तर रस्त्यावर सुद्धा उतरावं लागेल। त्यांनी ही भाडेवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे। भाडेवाढ मागे घेतल्या जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ठाकरे गटाने व्यक्त केलाय। हे बदलायला पाहिजे। एकतर शासनाने हे विचार केला पाहिजे की माणूस आधीच परेशान असतो आणि अजून त्याच्यामध्ये भाव वाढत असतात तर योग्य नाही। राज्यातील विविध भागात चक्काजाम आंदोलन। बीडमध्ये एसटी दरवाढ विरोधात बीडमध्ये उद्धव ठाकरे गट आक्रमक झालाय। दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून बीड बस स्थानक परिसरात चक्काजाम आंदोलन। आणि खातं कोण चालवतं? उपमुख्यमंत्र्यांना माहित नाही, मंत्र्यांना भाडेवाढ माहित नाही, मग भाडेवाढ केली कोणी? आता ही दरवाढ त्वरित मागे घेण्याचा आदेश काढावा आणि गरिबांच्या जी जीवनवाहिनी आहे, सामान्य माणसाची, मध्यमवर्गीय, गरीब, मजूर, कामगार या सगळ्यांना दिलासा द्यावा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः एसटीच्या जमीन विकासाच्या आराखड्याचे सादरीकरण केले। या कार्यक्रमादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। ते पुढे म्हणाले, एसटी महामंडळाला दररोज 3 कोटी तर महिन्याला 90 कोटीचा तोटा सहन करावा लागतोय। त्यामुळे अशा परिस्थितीत भाडेवाढ शिवाय पर्याय नाही। जास्त खर्च हा एसटी महामंडळावर अधिक लादला गेला होता आणि त्यामुळे एसटी महामंडळात 3 कोटीची तूट दर रोज येत होती। म्हणजे महिन्याला जवळजवळ 90 कोटीपेक्षा जास्त। आणि हा तोटा जर भरून नसता काढला तर एसटी महामंडळ बंद करण्याशिवाय पर्याय उरला नसता। एसटी प्रवासात अनेकांना सवलत दिली जाते। राज्यातील सर्व महिलांना एसटी तिकिटात 50% सवलत दिली जाते। 65 ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठांना एसटी तिकिटात 50% सवलत दिली जाते। 75 वर्षावरील ज्येष्ठांना एसटीचा मोफत प्रवास। 5वी ते 12वी ग्रामीण विद्यार्थिनींना मोफत एसटीचा पास दिला जातोय। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा।